आमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न, नागरिकांचा मोठा प्रतिसाद। नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आमगाव विधानसभाच्या वतीने 22 जुलै 2026 रोजी विजयालक्ष्मी सभागृह, रिसामा, रेल्वे स्टेशन रोड, आमगाव येथे विधानसभास्तरीय छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले। पावसाळा असूनही नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त व मोठा प्रतिसाद लाभला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। या शिबिरात संजय पुराम, विधानसभा सदस्य, आमगाव विधानसभा क्षेत्र हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। तसेच मंदार पत्की, भाप्रसे, जिल्हाधिकारी गोंदिया, अभिजित घोरपडे, अपर जिल्हाधिकारी गोंदिया, सुरेश यशवंतराव हर्षे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया, योगिताताई यशवंतराव पुंडे, सभापती पंचायत समिती आमगाव, अनिल बिसेन, पंचायत समिती सभापती देवरी, शालिग्राम रतन गुरनुले, उपसभापती पंस, देवरी सुनंदा तेजराम उके, उपसभापती पंस, आमगाव संजू शेषलाल उईके, नगराध्यक्ष, नगरपंचायत देवरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच कविता गायकवाड, उपविभागीय अधिकारी देवरी आणि सौरभ रंगाटे, उपविभागीय अधिकारी आमगाव, प्रशिक्षु उपजिल्हाधिकारी हे विनीत म्हणून लाभले होते। याशिवाय मोनिका कांबळे, तहसीलदार आमगाव, धनंजय देशमुख, तहसीलदार देवरी, नरसया कोंडागुर्ले, तहसीलदार सालेक्सा, नवनाथ कातकडे, अपर तहसीलदार चिचगड यांच्यासह समस्त महसूल विभाग अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते। शिबिरामध्ये सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। त्यांनी आपापले स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या आणि त्यांचे समाधान करण्याचे मार्ग या माध्यमातून कळवले। आमदार संजय पुराम यांनी संपूर्ण स्टॉलला भेट देऊन पाहणी केली। जनतेच्या समस्यांचे त्वरित समाधान करण्याकरिता हे समाधान शिबिर घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि राज्याचे पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले। प्रशासनाने यापुढेही जनतेच्या समस्यांचे सातत्याने समाधान करत राहावे असे निर्देश त्यांनी दिले असून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यात आले आणि शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला। यामध्ये नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले। घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आले। पात्र नागरिकांना जागेचे पट्टे, हक्कपत्र वाटप करण्यात आले आणि नागरिकांना शिधापत्रिका, रेशन कार्ड वितरित करण्यात आले। पर्यावरण संवर्धनासाठी वन विभागामार्फत उपस्थितांना रोपांचे वृक्ष वाटप करण्यात आले। तसेच नागरिकांच्या अनेक वैयक्तिक व प्रशासकीय समस्या जागेवरच मार्गी लावण्यात आल्या। पावसाळा असूनही नागरिकांनी दाखवलेला मोठा उत्साह आणि प्रशासकीय यंत्रणेच्या यशस्वी समन्वयामुळे हे समाधान शिबिर सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत लाभदायक ठरले। मुख्यमंत्री महोदय आणि माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या कल्पनेतून महाराजस्व अभियान या कार्यक्रमाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आहे। ज्याचा उद्देश शासनाच्या विविध योजना आणि शासनाचे विविध लाभ हे एका छताखाली नागरिकांना भेटावे आणि मोठ्या प्रमाणात भेटावे यासाठी महाराजस्व अभियानाची आपण आयोजन पूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। या विधानसभेच्या आमदार श्री संजय पुराम साहेबांच्या पुढाकारातून आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वाढदिवसा दिवशी आपण हा चांगला प्रोग्राम आपल्या आमगाव क्षेत्रामध्ये आयोजित केलेला आहे। ज्याच्यामध्ये महसूलच नाही तर विविध विभागाचे, जसं ग्रामविकास विभाग असेल, इतर विभाग या सर्वांचे दाखले, त्या सर्वांच्या योजनांचा लाभ आपल्याला भेटण्याकरिता आपण इथे सर्व व्यवस्था केलेली आहे। उशीर बराच झालेला आहे। बातमीकरिता संपादक नरेश बोपसे।